हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आणि आज आपण सेशन 23 सोडवणार आहोत। तर चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि जर आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। तर बघा, पहिले लॅब आवरवर यायचं आहे। त्यानंतर पहिले याच्यातनी टायपिंग आहे, टायपिंगची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे। इथून स्टार्ट करा। स्टार्ट केल्यानंतर थोड्या वेळाचं जे त्यातनी नेक्स्ट बटन येईल, नेक्स्ट बटनावर क्लिक करा आणि याच्यामध्ये बघा तुम्ही काही टाईप केलं तरी चालेल। आणि त्यानंतर इथून सेव्ह करायचं आहे, ओके करा। त्यानंतर एस आय एमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर एक्झाम हे नाव यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अशा प्रकारे, किंवा टाईप करा आणि त्यानंतर कन्फर्मवर क्लिक करायचं आहे। आपलं टायपिंगची परीक्षा झालेली आहे। त्यानंतर आपल्याला सेल्फ पाथ लर्निंग सोडवायचं आहे। तर सेल्फ पाथ लर्निंगवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून आपल्याला प्रोसीड करायचं आहे। तर प्रोसीड केल्यानंतर बघा इथून नेक्स्ट करायचं आहे आणि याच्यातनी आपल्याला 5 क्वेश्चन्स आलेले आहे। तर 5ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचे आहे सेल्फ पाथ लर्निंगचे। इथून स्टार्ट करूया। बघा, पहिला क्वेश्चन्स, स्टाफ अटेंडन्स शीटकरिता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक करू म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे। स्टाफ अटेंडन्स शीटकरिता तयार टेम्पलेट शोधण्यासाठी आपण फाईल टॅब न्यूवर क्लिक करू म्हटलेलं आहे। तर बरोबर आहे। त्यानंतर बघा, MS एक्सेलमध्ये प्री डिफाईन रेडीमेड टेम्पलेट नसतात म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर चूक आहे, असतात त्यामध्ये। एक्सेलचे एक्सटेन्शन काय आहे म्हटलेलं आहे। तर एक्सेलचे एक्सटेन्शन हे .xlsx आहे। त्यानंतर नेक्स्ट, डॅश डॅश हे फीचर हार्ड कॉपीमध्ये प्रिंटआउट घेतल्यावर तो कसा दिसेल हे स्क्रीनवर दाखवते म्हटलेलं आहे। तर हे कशावरून पाहता येते आपल्याला? प्रिंट प्रिव्ह्यूवरून। त्यानंतर आहे बघा, एक्सेलसाठीच्या रेडी टेम्पलेट तुम्हाला कुठे आढळतील म्हटलेलं आहे। तर एक्सेलसाठीच्या रेडी टेम्पलेट आपल्याला फाईल टॅबमध्ये मिळते। त्यानंतर सबमिट करा। अशा प्रकारे आपलं सर्व सेल्फ पाथ लर्निंग झालेलं आहे। त्यानंतर गो टू होमवर क्लिक करायचं आहे आणि नंतर आपल्याला नॉलेज चेक सोडवायचा आहे इथून। तर इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा आणि त्यानंतर नेक्स्ट बटनावर क्लिक करून आपल्याला नॉलेज चेकचे क्वेश्चन सोडवायचे आहे। पहिला क्वेश्चन्स बघा, खालीलपैकी कुठल्या पर्यायासाठी नोमा ॲटलासचा वापर केला जाऊ शकत नाही म्हटलेलं आहे। तर याचं उत्तर देशाचे दररोज बातम्या देत मिळवा याचं उत्तर आहे। मधून भारत निवडा म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बघा 1 नंबरला आहे। खालील डेटा मिळवण्यासाठी आपला सर्च क्रायटेरिया काय असावा म्हटलेला आहे। तर खालील हे पाहण्यासाठी बघा आपला सर्च क्रायटेरिया काय असायला पाहिजे। बघा, इंडिया इकॉनॉमी GDP आहे। त्यानंतर बघा, हा क्रायटेरिया प्रविष्ट केल्यावर कोणता डेटा प्रकाशित केला जाईल म्हटलेला आहे। तर याचं उत्तर बघा हा वाला आहे, म्हणजेच याचं उत्तर D नंबरवर आहे। त्यानंतर अक्षयला भारतात शहरी लोकसंख्येवरील डेटा थेट डाउनलोड करायचा आहे, तो कसं करू शकतो म्हटलेला आहे। तर त्याचं उत्तर बघा B नंबरवर दिलेला आहे। तर इथून एक्सपोर्ट करू शकतो एक्सेलमध्ये। तर याचं उत्तर B आहे आणि त्यानंतर सबमिट करायचं आहे। अशा प्रकारे आपलं सर्व नॉलेज चेक सोडून झालेलं आहे। त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यानंतर याच्यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि नंतर कन्फर्म करायचं आहे। आता ते झाल्यानंतर बघा आपल्याला गायडेड डू इट युअर सेल्फ सोडवायचं आहे। तर त्याला सोडवायचं आहे। इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करा। पहिला क्वेश्चन इथं आलेला आहे डू इट युअर सेल्फचा, ते सुद्धा सोडवायचं आहे। दिलेल्या एक्सेल शीटमध्ये कोणत्याही 2 सेल सिलेक्ट करा म्हणते आणि सिलेक्ट केलेल्या सेल्स मर्ज अक्रॉस ऑप्शन वापरून मर्ज करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे। तर बघा, आता 2 सेल कोणत्याही म्हटलेले आहे। तर मी जे आणि के घेतलेले आहे दोन्ही सेल आणि याला सिलेक्शन करून घ्यायचं आहे। त्यानंतर अलाइनमेंटच्या ग्रुपमध्ये मर्ज अँड सेंटरमध्ये जा आणि याला काय करायचं आहे बघा, मर्ज अक्रॉस म्हटलेलं आहे। तर मर्ज अक्रॉस करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे। त्यानंतरचा क्वेश्चन पहा, दिलेल्या एक्सेल शीटमध्ये इंटरव्ह्यू इव्हॅल्युएशन शीट या टेक्स्टला
स्टँडर्ड ऑरेंज फिल कलर अप्लाय करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर कशाला द्यायचा, इंटरव्ह्यू एव्हल्युएशन शीटला बॅकग्राऊंड कलर द्यायचा आहे. कोणता द्यायचा आहे, फिल कलर ऑरेंज द्यायचा आहे. तर इथे फिल कलरमध्ये जा आणि त्यातून ऑरेंज कलर त्याला द्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा. ते दिलेल्या वर्कशीटमध्ये शीट नंबर 3 सिलेक्ट करा. आता शीट नंबर 3 सिलेक्ट करायचा आहे आपल्याला अशा प्रकारे. त्यानंतर शीट नंबर 3 सिलेक्ट केलं. त्यानंतर बघा B10च्या खाली, तर बघा B10च्या खाली म्हटलेलं आहे. तर कॉलमचा B आणि रोचा 10 याच्या खाली या ठिकाणी आपल्याला 3 सेल इन्सर्ट करायचे आहेत. 3 सेल्स म्हटलेले आहे इन्सर्ट करण्यासाठी. तर इन्सर्ट या सेलच्या ग्रुपमध्ये जाऊन इथे इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि 3 सेल घ्यायचे आहे. 1 2 आणि 3 अशा प्रकारे 3 सेल घ्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर दिलेल्या वर्कशीटमध्ये तुमच्या डेस्कटॉपवर कंझ्युमर रिलेशनशिप मॅनेजमेंट शीट या नावाने सेव्ह करण्यासाठी या पद्धतीचा वापर करा म्हटलेला आहे. तर याला सेव्ह करायचं आहे. डेस्कटॉपवर आपल्या फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲज हा ऑप्शन्स घ्यायचा आहे, ब्राउजवर क्लिक करायचं आहे आणि इथून बघा आपल्याला डेस्कटॉप निवडायचं आहे आणि डेस्कटॉपवर जाऊन बघा हे नाव त्यामध्ये कॉपी करून टाकायचं आहे फाईलला. हे नाव मी कॉपी केलं आणि यामध्ये ते नाव पेस्ट करायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करायचं आहे. येस करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर लास्टचा क्वेश्चन पहा. दिलेल्या वर्कशीट PDF मध्ये एक्सपोर्ट करण्यासाठी फाईलमधल्या एक्सपोर्टमधल्या क्रिएट PDF याचा वापर करा म्हटलेला आहे. तर या फाईल आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर त्यासाठी फाईल टॅबवर जा, त्यानंतर एक्सपोर्टवर जायचं आहे आणि इथून क्रिएट PDF एक्सपोर्टवर क्लिक करा आणि त्यानंतर इथून पब्लिश करायचं आहे. येस करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. झालेला आहे फाईल एक्सपोर्ट आणि नंतर सबमिट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डू इट युअर सेल्फचे सगळे क्वेश्चन झालेले आहे आणि त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला कन्फर्म करायचं आहे. झालं. त्यानंतर बघा आपल्याला प्रोसेस फोलिओ म्हणजेच आपल्याला 1 मिनिटाचा टाईम असते, तो टाईम पूर्ण करून घ्या आणि पूर्ण टाईम केल्यानंतर बघा सिम्युलेशनचे क्वेश्चन्स आहे यानंतर ते सुद्धा आपल्याला सोडवायचं आहे. तर सिम्युलेशनचे 10 क्वेश्चन्स आहे ते, तर 10ही क्वेश्चन्स आपल्याला सोडवायचं आहे. तर बघा पहिलं काय म्हटलेलं आहे क्वेश्चन सिम्युलेशनचा, टेबलचे हेडिंग महत्त्वाचे आहे कारण त्यामुळे टेबलमध्ये असलेल्या डेटाविषयी माहिती मिळते. आता निवडलेल्या हेडिंगला बाहेरची बॉर्डर थिक अशी अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर निवडलेला बॉर्डर द्यायची आहे आउटसाईडची बॉर्डर. तर त्यासाठी बॉर्डरमध्ये जा आणि थिक आउटसाईड बॉर्डर इथून द्यायची आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्ही 2 किंवा त्याहून अधिक सेल मर्ज एकत्र करू शकता, त्यामुळे लांबलचक शब्द किंवा वाक्य व्यवस्थित दिसायला मदत होते. त्यासाठी निवडलेले D9 व E9 सेल मर्ज करा. त्यानंतर टेक्स्ट स्कोर कार्ड बोल्ड करा म्हटलेलं आहे. तर बघा याला आपल्याला काय करायचं आहे, मर्ज करायचं आहे. तर मर्ज अँड सेंटरमध्ये जा, मर्ज सेल करायचा आहे इथून आणि नंतर याला काय करायचं, स्कोर कार्ड बोल्डला बोल्ड करा म्हटलेलं आहे, तिथून बोल्ड करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 3 नंबरचा क्वेश्चन बघा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सेल रंगाने भरून टाकण्यासाठी आणि ती उठून दिसण्यासाठी फिल कलरचा वापर करू शकता. म्हणून निवडलेल्या हेडिंगला स्टँडर्ड ग्रीन कलर ते हायलाइट करा म्हटलेलं आहे. तर फिल कलरमध्ये जा आणि त्यातून ग्रीन कलर घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. प्रोफेशनल डॉक्युमेंटमध्ये फॉन्टला त्याचे स्वातंत्र्य महत्त्व असते. तुम्ही फॅन्सी फॉन्टऐवजी योग्य फॉन्ट असा वापरला पाहिजे. त्यासाठी निवडलेल्या फॉन्टचा एरियल करा म्हटलेला आहे. फॉन्ट एरियल करायचा आहे आपल्याला. तर फॉन्टच्या ग्रुपमध्ये जायचं आहे आणि इथून एरियल हा फॉन्ट निवडायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 5 नंबरचा क्वेश्चन पहा.
The row and columns in an Excel sheet can be added or delete as per your requirement. Now insert the row above the selected cell म्हटलेलं आहे. तर आपल्याला आता एक सेल एक रो आपल्याला इन्सर्ट करायची आहे. तर इन्सर्ट टॅबमध्ये इन्सर्टमध्ये जायचं आहे आणि इन्सर्ट रोवर क्लिक करायचं आहे इथून आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतर सिम्युलेशनचा 6 नंबरचा क्वेश्चन पहा. मर्जिंग मल्टिपल सेल्स टुगेदर allow you to create one large cell that spans the same number of the columns or row in a Excel spreadsheet. Now merge the selected cell in the given sheet. म्हणजे या सेलमध्ये आपल्याला 2 सेल मर्ज करायला सांगितलेले आहे. तर बघा, मर्ज करण्यासाठी मर्ज अँड सेंटरमध्ये जायचं आहे आणि याच्यातून मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर 7 नंबरचा क्वेश्चन पहा. द एक्सेल रॅप टेक्स्ट फीचर कॅन हेल्प यू fully display longer text in a cell without it overflowing to other cells. Therefore wrap the selected text in the given sheet. म्हणजेच आपण जे शब्द टाईप केलेले आहे ते एकाच सेलमध्ये घेण्यासाठी आणि व्यवस्थित दिसण्यासाठी आपल्याला त्या सेलला व्रॅप करायचं आहे. तर इथून व्रॅप फंक्शनवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. त्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन पहा. Copy paste feature eases too much of your effort by duplicating the text, image or any other subject for you along its formatting. Hence copy the selected text and paste in the column C5 given Excel sheet. म्हणजेच बघा, इथं जे नाव दिलेलं आहे त्याला कॉपी करा म्हटलेलं आहे. तर इथून कॉपी करायचं आहे आणि C5 मध्ये त्याला पेस्ट करायला सांगत आहे. तर C5 मध्ये क्लिक करा आणि त्यानंतर इथून पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. त्यानंतरचा क्वेश्चन बघा. सेव्ह ॲजचा वापर करून काम चालू असलेल्या आहे त्या डॉक्युमेंटची प्रत तयार करता येते आणि मूळ डॉक्युमेंट आहे तसेच राहते. म्हणून प्रोजेक्ट फाईल या नावाने सेव्ह ॲजवर दिलेले डॉक्युमेंट तुमच्या डॉक्युमेंटवर सेव्ह करा म्हटलेलं आहे. तर सेव्ह करण्यासाठी आपल्याला फाईल टॅबवर जायचं आहे. सेव्ह ॲज फंक्शनवर क्लिक करा. त्यानंतर डेस्कटॉपवर क्लिक करा किंवा ब्राउझरवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला नाव टाकायचं आहे त्या फाईलला. त्यानंतर सेव्ह करा. अशा प्रकारे आपल्या फाईल सेव्ह झालेली आहे. त्यानंतर त्याला सबमिट करा. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा. सिम्युलेशनचा PDF फॉर्मॅटमध्ये डॉक्युमेंट आपल्याला तयार करा म्हटलेला आहे. तर आपल्याला PDF मध्ये कन्वर्ट करण्यासाठी या डॉक्युमेंटला फाईल टॅबमध्ये जायचं आहे. एक्सपोर्टवर क्लिक करा आणि क्रिएट PDFवर क्लिक करायचं आहे आणि याला जे काय असेल नाव ते नाव द्या आणि त्यानंतर पब्लिश करायचं आहे. तर अशा प्रकारे आपलं डॉक्युमेंट PDF कन्वर्ट झालेलं आहे. त्यानंतर सेव्ह करा. तर अशा प्रकारे आपल्या सर्व सिम्युलेशनचे क्वेश्चन सोडून झालेले आहे. यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. आता शेवटी आपल्याला सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. यामध्ये 4 क्वेश्चन विचारलेले आहे. तर पहिला क्वेश्चन बघा. वायरलेस नेटवर्क कार्डमुळे कॉम्प्युटर हे केबलशिवाय कनेक्ट होऊ शकतात म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बरोबर आहे. नेटवर्क इंटरफेस कार्ड हे नेशन ॲडॅप्टर कार्ड म्हणून देखील ओळखले जाते म्हटलेलं आहे. तर चूक आहे. कॉम्प्युटर नेटवर्कमुळे तुम्हाला डेटा, प्रोग्राम आणि हार्डवेअर शेअर करणे शक्य होते म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे. बहुतांश पर्सनल कॉम्प्युटर्समध्ये सिस्टीम बोर्डवर हे असल्याने वापरकर्त्यांना त्याच्या सिस्टीमचा विस्तार करणे शक्य होते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर एक्सपान्शन स्लॉट्स आहे. तर आपलं सेशन कंप्लीशन पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा. त्यानंतर ओके करायचं आहे. अशा प्रकारे आपलं सेशन 23 पूर्ण सोडून झालेलं आहे.